MMRDAच्या सल्लागार कंपनीवर कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। फ्रान्सच्या सिस्टरा कंपनीला बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे। कंपनीला बाजू मांडण्याची संधी द्यावी असं कोर्टानं म्हटलंय। दुसरीकडे करार रद्द करण्यासंदर्भात कंपनीला पाठवलेली नोटीस उच्च न्यायालयानं रद्द केली असली तरी सिस्टरा विरोधात कारवाई करण्याचे अधिकार अबाधित ठेवण्यात आलेत। जुई जाधव आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। जुई, MMRDAच्या सल्लागार कंपनीवर कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। यावेळी कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे सविस्तर? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की हे जे प्रकरण आहे ते आता थेट कोर्टात गेलं आहे। MMRDA प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या फ्रान्समधील जी कंपनी आहे त्या विरोधामध्ये आता MMRDA कडून कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। खरं तर करार रद्द करण्यासंबंधी कंपनीला पाठवलेली नोटीस उच्च न्यायालयाने रद्द केली असली तरी या कंपनी विरोधात कारवाई करण्याचे अधिकार हे MMRDA कडे अबाधित ठेवले आहेत। कंपनीला आपली बाजू मांडण्यासाठी संधी देऊन त्यानंतर जे आदेश आहेत ते देखील जारी करावे असे निर्देश न्यायालयाच्या दिशेने MMRDA ला देण्यात आले आहेत। त्यामुळे न्यायालयाने मंगळवारी करार रद्द करत या कंपनीचा नोटीस जी आहे ती बजावली आहे। खरं तर कारण न देता मनमानी वागण्याचा परवाना MMRDA ला देण्यात आलेला नाही अशा शब्दात न्यायालयाने MMRDA वरती ताशेरे देखील ओढले आहेत। मात्र दुसरीकडे MMRDA आता या कंपनी विरोधातच कारवाई करण्याची दाट शक्यता दिसून येते। सोमवारी एक बैठक देखील बोलवण्यात आली MMRDA अधिकाऱ्यांची सरकारसोबत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी जुई।